नाशिकच्या ठक्कर मैदानावर संभाटाचा धमाकेदार कार्यक्रम। नाशिक शहरातील सिटी सेंटर मॉल जवळील ठक्कर डोम मैदानाजवळ 26 एप्रिल रोजी सुप्रसिद्ध रॅपर संभाटाचा भव्य शो संपन्न झालाय। या कार्यक्रमाला 20 ते 30 वयोगटातील सुमारे 2 ते 2.5 हजार तरुण तरुणींनी मोठ्या उत्साहात हजेरी लावली। कार्यक्रमात संभाटाने आपल्या लोकप्रिय गाण्यांवर धमाल परफॉर्मन्स दिला, ज्याला उपस्थितांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। यावेळी संपूर्ण वातावरण जल्लोषमय झाले होते। दरम्यान कार्यक्रमादरम्यान काही किरकोळ गोंधळ निर्माण झाला होता, मात्र गंगापूर पोलीस स्टेशनच्या सतर्क पथकाने तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। आपल्या नाशिकचे हॉटेलचे कोण प्रमुख आहेत त्याने तो स्पॉन्सर केलेला कार्यक्रम होता। कोणीतरी ते काय सांबा म्हणून कोण काय काय मराठी सिंगर आहेत आणि तिथे एक्साईजने जे आहे एक दिवसाची लिकर दारू वगैरे पिण्याची जी काही परवानगी दिली आणि तिथे तुफान गर्दी आणि त्याच्यामध्ये खूप दारू पिऊन सगळे टाईट आणि ते वाटेत काय शिवीगाळ आणि मारामाऱ्या आणि काय 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 असतो देशात काय चाललेलं आहे। 26 तारखेपर्यंत सन्माननीय प्रधानमंत्र्यांनी सुद्धा आपले सगळे कार्यक्रम रद्द केले। आपल्यापैकी अनेकांनी जे अशा प्रकारचे कार्यक्रम रद्द केले आणि अशा वेळेला असा जल्लोष आनंद दारू पिऊन वाटेल हे सगळं जे आहे निषेधार्ह आहे। अशा प्रकारच्या कार्यक्रमाला ठक्कर डोमने सुद्धा परवानगी देता कामा नये, एक्साईज डिपार्टमेंटने सुद्धा परवानगी देता कामा नये, पोलिसांनी सुद्धा याच्यावर कारवाई करायला पाहिजे। हे माझं काम नाही, ते तुझं काम नाही, हे बाजूला ठेवा। परिस्थिती काय चाललेली आहे देशामध्ये आणि आपलं काय करायचं त्याचं भान सगळ्यांनीच ठेवण्याची गरज आहे। जे कोणी प्रायोजक असतील त्यांची त्याच्यात फार मोठी चूक आहे। निदान या 26-27 तारखेपर्यंत असे कार्यक्रम त्यांनी प्रायोजित करायलाच नाही पाहिजे। त्यामुळे प्रायोजक ज्यांनी जागा दिली ते, ज्यांनी दारूची परमिशन दिली ते, नंतर तो कोण सामा बांबा काय तो आणि पोलीस या सगळ्यांनी जरा थोडंसं डोकं ठिकाणावर ठेवून काय राष्ट्रीय प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे हे विचारात घ्या आणि त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी जे शिस्तीत वागणं गरजेचं आहे असं मला वाटतं। धन्यवाद। नाही हो, कसला जल्लोषण बिल्लोषण काय हे जे चाललेलं आहे सर्व चुकीचं चाललेलं आहे। पहिली गोष्ट रेव पार्टी त्या ठक्कर डोमला होणं हेच चुकीचं आहे आणि अशा पद्धतीच्या परवानग्या पोलीस देतच कसं काय, एक्साईज देतच कसं काय, यांनी द्यायलाच नाही पाहिजे आणि नकोय। शहराच्या मध्यवस्ती भागामध्ये आज जर 2-2.5 हजार दारू पिऊन बेभानपणे उन्माद माजवत असतील आणि वाटेल तशा भानगडी करत असतील तर अशा या परिस्थितीमध्ये पोलिसांची काही जबाबदारी नाहीये, एक्साईजची काही जबाबदारी नाहीये, सरकारची काही जबाबदारी नाहीये आणि अशा पार्ट्या होतातच कशा हाच मुळात प्रश्न आहे। देशभक्ती, राष्ट्रभक्ती, धर्माच्या गोष्टी करणारे लोक एवढ्या मोठ्यावर त्या तरुणाला जर अशा ड्रग्ज आणि नशेच्या विषयाच्या याच्यात लोटत असतील ते निषेधार्ह आहे आणि सरकार म्हणून सरकारची काही जबाबदारी आहे का नाही। अशा विषयाला तुम्ही खतपाणी घालता आणि शहरामधला हा बेरोजगार तरुण एवढ्या मोठ्यावर 2-2.5 हजार लोक त्या ठक्कर डोम मध्ये कोंबून भरलेले दारू पिताना पाहिले, एकमेकांना अर्वाचे शिवीगाळ करताना पाहिले, धुडगूस घालताना पाहिले आणि ह्या समाजाला तुम्ही देताय काय नेमकं? कोण तो संभाका का काय संभाटा तो येऊन इथे रॅपर इथे धुडगूस घालतोय आणि लोकांना उचलून देतोय, हे अतिशय वाईट आहे आणि या शहराची ती संस्कृतीच नाही। परंतु आज कुठेतरी हा धार्मिक उद्यमाच्या नावानं या तरुणाईला कुठेतरी साथ घालून कुठेतरी काही विचारांचे लोक अशा पद्धतीच्या पार्ट्या अरेंज करून कुठेतरी लोक जर जमा करत असतील तर या शहराच्या सांस्कृतिक याला ती ठेस आहे, संस्कृतीला न परवडणारी गोष्ट आहे आणि म्हणून माझं हे चांगलं नाशिक आहे, माझं धार्मिक नाशिक, माझं हे सांस्कृतिक नाशिक तुम्ही कुठे घेऊन चालला असाच प्रश्न नाशिककरांना पडतोय। याचे मेन आयोजक आम्हाला जे कळालं माहितीनुसार सम्राट ग्रुपचे सुजय गुप्ता यांनी स्पॉन्सरशिप केल्याचं आम्हाला त्याच्यावरून काही पुरावे आम्हाला मिळाले आहे आणि हे स्वतःचं RSS हिंदुत्व मोठे हे समजतात आणि देशामध्ये आज 27 लोकांचा पाकिस्तानी बळी घेतलेला आहे आणि एका बाजूला जल्लोषाचे कार्यक्रम करतात। अहो सर्व देश दुःखात आहे। आज या देशातले नागरिक मरतायत आणि तुम्ही नाचतायत बेबानून। कसली राष्ट्रभक्ती आणि कसली देशभक्ती आणि कसलं काय शोक म्हणजे काय? हा राष्ट्र शोकात आहे आणि तुम्ही नाचताय।
हे न परवडणारी, न ऐकवणारी, न सहन होणारी अतिशय वेदनादायक गोष्ट आहे आणि म्हणून याचा धिक्कार आणि धिक्कारच केला पाहिजे. नाशिकमध्ये काही ठिकाणी बार मध्ये सर्वचपणे पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत दारूची विक्री होते. याकडे आपण कसं बघता? नाही, कायद्याने दिलीच नाही पाहिजे. अहो कसले बारण बिरण काय ते सर्व अनधिकृत चाललेलं आहे. पोलिसिंग नावाची चीज नाहीये, पोलिसांचा कंट्रोल नाहीये, एक्साईजचा कंट्रोल नाहीये. म्हणजे धुडगूस घातला गेलेला आहे या शहरामध्ये सर्वच बाबींनी. नमस्कार. खरं तर नाशिक पुण्यनगरी असं म्हटलं जातं. नाशिक नगरीमध्ये रामाचा सहवास लाभलेला आहे आणि म्हणून ह्या नाशिक नगरीमध्ये शियस्त कुंभमेळा दर 12 वर्षाला भरवला जातो. मात्र नाशिकमध्ये काल ठक्कर डोम या ठिकाणी संभाटा हा रॅपर सॉन्ग म्हणणारा इथे आलेला होता आणि आयोजकांनी इथे मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. खरं तर ह्या कार्यक्रमाला 2 ते 2.5 हजार तरुण ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मात्र तिथे एक्साईजने परमिशन दिलेली लिक्कर दारू तिथे मिळत होती. CP साहेबांची सुद्धा या कार्यक्रमाला परमिशन आहे. 2-2.5 हजार कॉलेजचे मुलं तिथं दारू, बियर, वाईन पिऊन नंगा नाच करत होते आणि शेवटी अशा कार्यक्रमामध्ये मारझोड पण झाली, दंगलचा प्रकार झाला आणि तो रॅपर सॉंगर जो होता संभाटा हा तिथून पळून गेला. माझा असा प्रश्न आहे, नाशिकच्या ह्या पुण्यनगरीमध्ये असे कार्यक्रम भरवायला प्रथम पोलीस प्रशासनाने परमिशनच द्यायला पाहिजे. मी नाशिकच्या CP साहेबांचा निषेध करतो का त्यांनी असे कार्यक्रमांना परमिशन दिलीच नाही पाहिजे. आणि जेव्हा आपण विचार करतो एक्साईज ड्युटीवाल्यांनी दारू विकायची परमिशन तिथे दिलीच कसं काय? एक तर दारूची दिली, तुम्ही वाईनची दिली का बियरची दिली का दारूची दिली, कोणती परमिशन दिली? तिथे सर्रासपणे दारू, बियर, वाईन सगळं विकलं जात होतं आणि तिथे पोलिस सुद्धा उपस्थित होते. पोलिसांसमोर तिथं दारू विकली जात होती, तरुण दारू पित होते आणि नंगा नाच करत होते. हे नाशिक शहराला शोभनीय नाही आहे. या पूर्ण प्रकरणाचा मी निषेध करतो आणि मला पोलीस प्रशासनाला प्रश्न विचारायचा आहे की असे कार्यक्रम नाशिकमध्ये उपस्थित करून तुम्ही त्यांना परमिशन देऊन तुम्ही नाशिकांच्या तरुणांना नशेच्या आहारी घालवताय का, त्यांना बिघडवताय का? हा माझा पोलीस प्रशासनाला, CP साहेबांना प्रश्न आहे. हे जे आयोजक आहे, आयोजकांशी जेव्हा चर्चा केली, बोलणं केलं, आयोजक म्हणता का आम्ही सगळ्या प्रकारच्या परमिशन घेतलेल्या आहे, CP साहेबांची पण परमिशन घेतली आहे. माझं CP साहेबांना विनंती आहे, ह्या प्रकरणात जे दोषी आहे, जे आयोजक आहे, जे एक्साईज डिपार्टमेंटचे अधिकारी, या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार. संभाटा रॅपरच्या या कार्यक्रमामध्ये अनेक 16 ते 25 वयोगटातील मुलं, जास्तीत जास्त मुलांनी इथं बाहेरून दारू आणून, जी दारू 100 रुपयाला मिळते ती दारू 500 रुपये, 1000 रुपये शुल्काने घेऊन, जे तिकीट 500, 1000 रुपये होते ते अतिशय अतिरिक्त रेटने विकत घेऊन या कार्यक्रमासाठी ते जमा झाले. आणि जमा झाले तर झाले, पण तिथं काही सदृष्ट आमच्या पत्रकार बंधूंनी सांगितलं की तिथली परिस्थिती अतिशय अशी दुर्दैवी झाली होती की हाणामारीपासून, शिवीगाळपासून आणि देशामध्ये चाललेला शोक संदेश बाजूला ठेवून यांचा वेगळाच आनंद हा नाशिक विभागात पाहायला भेटला. मी पोलीस प्रशासनाला एक प्रश्न करेल नागरिक असल्या कारणाने की साहेब तुम्ही परवानगी देता आहे, पण ह्या परवानगी देत असताना आपली पिढी कुठं वाया जाते आहे का, किंवा देशातली चालू परिस्थिती काय आहे याच्याकडे लक्ष देऊन तुम्ही परवानगी द्यावी. आणि याला जर काही काळबोट लागला असतं, जर काही घटना घडल्या असते तर याला जबाबदार कोण? यापुढे चालणाऱ्या सगळ्या घटनेला स्वतः माननीय पंतप्रधान लक्ष देऊन आहेत. आपलं नाशिक असो, पुणे असो, मुंबई असो, या महाराष्ट्रातील जेवढे बी मोठे जिल्हे आहे इथं सगळं सतर्क केलेले असताना सुद्धा, मुख्यमंत्र्यांनी गृह मंत्रालयातून आदेश दिलेले असताना सुद्धा हा कार्यक्रम कदाचित पुढे ढकलायला पाहिजे होता. किंवा हा शोक संदेश सगळा मिटल्यानंतर आज आपण बघतो की बऱ्याचशा परिवारामध्ये ज्यांनी जे लोक गमावले आहेत, त्या लोकांनी गमावलेले जे माणसं आहे इथं आपण उणीव भरून काढणार नाही, पण देशातील सगळे महायुतीचे मंत्री असो या विपक्षाचे मंत्री असो, हे सुद्धा देखील सगळे ज्यांच्या घरी जाऊन स्वतः त्यांची विचारपूस करत आहे. आणि ह्या विचारपूस करत असताना सुद्धा आपल्या स्थानिक राजकीय नेत्यांनी म्हणा किंवा पोलीस प्रशासनाने म्हणा, यांना परवानगी पुढे ढकलायला पाहिजे होती. जरी परवानगी पहिली दिली असेल, पण ह्या कार्यक्रमाला कुठेतरी पुढे न्यायला पाहिजे होतं. आज नाशिकमधून असा संदेश गेला की नाशिकवाल्यांना जी पुलवामामध्ये जी घटना घडली आहे याचा काहीच शोक नाही, असं सध्यांतरी दिसलं आहे.
सर सध्या नाशिकमध्ये एमडी ड्रग सारखे प्रकाराला ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.